महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यमातून मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा। सत्यवदावे वाचे बोल महाराष्ट्राचे। जय संविधान, जय भारत। मी बाळासाहेब रुंदिवे, बहुजन शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष। आपल्यासमोर येण्याचं कारण असं होतं की कल्याणनगरमध्ये जो झालेला अपघातीचा जो प्रकार आहे तो त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये पुणे शहरामध्ये जाणीवपूर्वक त्या ठिकाणी हेतुपुरस्पर त्या ठिकाणी राजकारण होत आहे। त्या संदर्भामध्ये सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो। त्याचबरोबर रवींद्र धंधेकर हे जाणीवपूर्वक, आमदार रवींद्र धंधेकर हे जाणीवपूर्वक पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्यावरती बिनबुडाचे आरोप त्या ठिकाणी करत आहे। रवींद्र धंधेकर हे त्या ठिकाणी त्यांचा जो हप्ता आहे तो बंद झालेला आहे। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे अवैध धंदे करणारे जे चालक मालक आहेत त्यांच्याकडून सुपारी घेऊन त्या ठिकाणी पुणे शहर पोलीस आयुक्त यांना टार्गेट करत आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्रास देत आहे। कारण असं त्या ठिकाणी आहे की त्रास देण्याचं कारण की पुणे शहर पोलीस आयुक्तांना त्रास दिला, त्या ठिकाणी दोन नंबर धंदे त्या ठिकाणी बंद पडलेत आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी चालू करण्याच्या दृष्टीनं चालक आहे 2 नंबर धंदे करणारे चालक आणि मालक रवींद्र धंधेकर यांना सुपारी दिलेली आहे, अशी चर्चा संपूर्ण पुणे शहरामध्ये होत आहेत मित्रांनो। त्याच माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना पुणे शहर पोलीस आयुक्त यांना निलंबित करण्याची त्या ठिकाणी रवींद्र धंधेकर या मागणी करत आहेत। याच्या मागचं कारण असं की पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब जर पुणे शहरामध्ये जर गेले, जर त्यांची त्या ठिकाणी त्यांना काढून टाकलं तर पुन्हा एकदा त्याच जोमानं या पुणे शहरामध्ये अवैध धंदे, मशाज सेंटरच्या नावाखाली व्यवसाय असेल, पब असेल, फुगेचे धंदे असतील, वेगवेगळे त्या ठिकाणी जे अंमलीदार पदार्थ असतील त्या ठिकाणी सर्रासपणे चालू व्हावे आणि रवींद्र धंधेकर यांचा धंदा मोठा व्हावा या माध्यमातून रवींद्र धंधेकर यांना या पुणे शहराचे पोलीस आयुक्त त्यामुळे नको आहे मित्रांनो। आणि मी या ठिकाणी ठणकावून सांगतो, पुणे शहर पोलीस आयुक्त या ठिकाणी पुणे शहरामध्ये आल्यापासून 2 नंबर धंदे असो, त्या ठिकाणी गुन्हेगारी क्राईम असो आणि 2 नंबर धंदे तर बंद झालेले आहेत, त्यामुळं रवींद्र धंधेकरचे धंदे बंद पडले आहेत, त्यामुळे त्यांचे त्या ठिकाणी मानसिक संतुलन हल्लेलं आहे मित्रांनो। आणि त्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन त्या ठीक करण्यासाठी बहुजन शक्ती सेना मैदानात उतरलेले आहे। आणि त्याच माध्यमातून पुणे शहर पोलीस आयुक्त यांना निलंबित करण्यासाठी आंदोलन मोर्चे करणारे असे त्या ठिकाणी बोलले, पण मी आज सांगतो तुम्ही एक जर आंदोलन घेतले, मी 100 आंदोलन घेऊन त्या ठिकाणी ते आंदोलनाला प्रत्युत्तर दिल्याशिवाय मी बाळासाहेब रुंदिवे शांत बसणार नाही। आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मी सांगतो की यांचं राजकारण पुणे शहरातल्या सर्व पुणेकरांनी आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेटीस धरून, जनतेला वेटीस धरून, बहुजनाला वेटीस धरून त्या ठिकाणी राजकारण करत आहेत मित्रांनो। रवींद्र धंधेकरांना मी सांगू इच्छितो की तुम्हालाही बहुजनांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे, मी सुद्धा मतदान केलेलं आहे, पण मत केल्याचा गैरफायदा रवींद्र धंधेकरांनी घेऊ नये, नाहीतर तसं उत्तर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, तुमची गाडी सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही, असा असणारा इशारा मी या ठिकाणी देतो। जय भीम, जय संविधान, जय लहुजी।